गुड मॉर्निंग मित्रांनो. निप्पाण टू लडाख बाईक राईडचा आज 23वा दिवस आहे आणि काल आम्ही रात्री सरसूमध्ये थांबलो होतो. सरसू एक छोटेसे गाव आहे. बघू शकता पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही काल रेस्ट केलं होतं आणि काल रात्री इतकी थंडी होती त्याचा एक अंदाज तुम्हाला दाखवतो. काल रात्री आम्ही बाईकवर एक बॉटल ठेवली पाण्याने भरून, ती पूर्णपणे बर्फाने भरली आहे. बघू शकता मेल्ट घेवा नाही, अजून 11 वाजले तरी पण अजून ती मेल्ट झाली नाही. याचा अर्थ समजू शकता किती थंडी होती काल रात्री. दिवसात जितका सुंदर दिसायला हा एरिया किंवा हे लोकेशन आपल्याला, तेवढंच रात्री डेंजरस आहे. आणि इथं तुम्हाला होमस्टे बघायला मिळतील. पत्र्याच्या शेडमध्ये पण होमस्टे भेटतीलच. आणि इथं जिथं आम्ही राहिलो होतो हे त्या ओनरचे घर आहे आणि मागच्या साईडला पत्र्याचे शेड आहे जिथं आम्ही राहिलो होतो. बघू शकता आतून बघा सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत, जे नाश्ता जेवणासाठी अवेलेबल आहेत. आणि हा जो बर्नर आहे किंवा हा जो शेकोटे आहे हा आम्हाला रात्री खूप हेल्पफुल होता, कारण आम्ही इतकं रात्री थंडीने कुडकुड होतो. ह्याच्यामुळं बऱ्यापैकी आम्ही काल वाचलो आहे, कारण 1 ते 2 तास आम्ही इथंच बसलेलो काल रात्री जेवून झाल्यावर. जवळपास 15 ते 16,000 फीटवर हे आहे सी लेवलपेक्षा सरचू, पण हांडलेपेक्षा जबरदस्त थंडी होती. खरं सांगतो रात्री पत्र्यावरून पाणी गळत होते वा म्हणजे ते थंडीने पाणी मॉइश्चराईज होऊन पण अंगावर पडत होतं, इतकी थंडी होती. कसं कालचं दिवस आम्ही काढला, रात्री काढले आमच्या आम्हाला माहीत आहे. आता चाललो आहे आम्ही आता मनालीला. इथून डायरेक्ट मनाली करणार आहे आम्ही. मगाशी आपल्याला मनाली 177 किलोमीटर दाखवलं होतं आणि ह्या बोर्डवर आपल्याला 222 किलोमीटर दाखवले. अराऊंड 200 किलोमीटर पकडून जाऊया. आणि कसेही सकाळचे 10 वाजल्यात, दुपारी 4पर्यंत जरी पोचलो तरी आम्हाला बरंच आहे. शिस्तात जाणार आहे, रस्ता मस्त आहे आणि रस्त्याचा आनंद घेत आम्ही चाललेलो आहे आता सध्या. काल रात्री येताना आम्ही घाटालूप्स कवर करून आलेलो आहे आणि घाटालूप्स खूपच डेंजरस आहे. खरं म्हणजे आम्हाला त्याचा व्हिडिओ करायचा होता, पण बॅटरी आपल्याला साथ दिली नाही गोप्रोची, त्यामुळे राहिले. पण त्या घाटालूप खतरनाक होता. त्याची जर स्टोरी सांगायला गेली किंवा त्याची एक हॉरर स्टोरी आहे तीही मी तुम्हाला शेअर करतो. पण आधी पहिला घाटालूपबद्दल सांगतो. तसे बघायला तर घाटालूप टोटल डिस्टन्स जर बघायला तर 10 किलोमीटर आहे आणि त्यामध्ये 21 असे डेंजरस टर्न आहेत की जीव घेण्यासारखे आहेत, कारण सिंगल रोड असल्यामुळे खूप केअरफुली गाडी मारायला लागते. आणि तसे बघायला तर अजून एक त्याचा साईड इफेक्ट असा आहे की तुम्ही जर मनालीवरून जात असाल तर डायरेक्ट 14,000 फीटवरून डायरेक्ट 16,000 फीटवर जात आहे. त्या 10 किलोमीटरमध्ये तुम्ही 2,000 फीटचा डिस्टन्स कवर करता आणि तुम्हाला जर थंडी वाजणार आहे जबर असणार. आम्ही तर वरून येतो त्यामुळे आमचं थोडंफार आम्हाला त्याचा काही इफेक्ट जाणवला नाही थंडीचा वगैरे आम्हाला. लेफ्ट साईडला दिसतोय तो बारलाचा हाय पासेस आहे जो की 16,040 फीटवर आहे. आणि जर तुम्ही मनालीकडून येत असाल तर तुम्हाला असे छोटे मोठे पासेस दिसणार आहे, पासेस जिथे तो थांबून तुम्ही फोटो सेक्शनही करू शकता आणि ते जे उंचीवर जे आहे हाय अल्टिट्यूड तो अनुभवही घेऊ शकताय. इथे खूप लँडस्लायडिंग होत असल्यामुळे थोडेफार रस्ते आपल्याला ऑफरोडिंग भेटणार आहेत, पण रिकन्स्ट्रक्शन वेळेवर होतो त्यामुळे तसा काय विषय भेटणार नाही तुम्हाला. जास्त प्रमाणात ऑफरोडिंग वगैरे भेटेल असते. रस्ता बघू शकता किती खतरनाक आहे आणि मेन म्हणजे जे ॲटमॉस्फिअर बघायला मिळते किंवा आपल्याला निसर्ग सुंदरता बघायला मिळते तो पण बघू शकता तुम्ही. रायडिंग तर आमची ह्या सुंदर रोडवरून चालूच आहे, पण तुम्हाला एक घाटालूपची हॉरर स्टोरी सांगायची राहिली. ती अशी आहे की घाटालूप्समध्ये ना एकदा एक ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर असे ट्रकने चालले होते आणि मध्ये वाटेत त्यांच्या घाटालूप्समध्ये त्यांचा ट्रक बंद पडला आणि मदतीसाठी ड्रायव्हर जवळपास असलेल्या खेडेगावात किंवा आपल्या छोट्या गावामध्ये हेल्पसाठी गेला होता 40 किलोमीटर बाहेर. आणि अचानक बर्फाचे वादळ झाल्यामुळे या जाण्याचा रस्ता बंद झाला होता आणि 2-3 दिवस त्याला वेळ लागला. आणि त्या वेळेमध्ये भुकेने आणि तहाण्याने तडफडून जे क्लीनर होता त्याची मृत्यू झाला होता. आणि जेव्हा परत तो आला ड्रायव्हर आणि त्याला तो क्लीनर मृत्यूदेहासकट सापडला आणि तिथे त्याने समाधी करून तिथंच त्याची देह गाडले होते असं स्टोरी आहे. आणि त्याची आत्मा आजही त्या रोडवर पाण्यासाठी किंवा भुकेसाठी असे हेल्प मागते असं लोकांना जाणवते किंवा दिसते म्हणे. ही तिथली स्टोरी आहे. म्हणून तिथे एक समाधी आहे, तिथे लोक पाण्याची बॉटल ठेवून पुढे जातात जेणेकरून आपल्याला अपघात होऊ नये त्यासाठी.
इथे लेह मनाली हायवेवर एक आर्मी बेस कॅम्प आहे आणि तेथील जवानांनी देवीची पूजा करून प्रसाद आयोजित केलेला आहे आणि तो प्रसाद आम्ही घेऊन इथून पुढे जात आहे. सकाळी जेव्हा मी घाटालोक्सबद्दल जी स्टोरी ऐकली तेथीलच्या सरचूच्या लोकांकडून, ती गोष्ट मला खटकलेली आहे. कारण कसं आहे माहीत आहे, जोपर्यंत तुमच्या डोक्यात भरवले जात नाही की हां इथं भूत आहे किंवा ही अडचण येऊ शकतात, तोपर्यंत तुम्हाला माहीतच नसते. आमच्या ग्रुपवाल्यांना कोणालाच माहीत नव्हतं की ते असं होऊ शकते किंवा हा समाधी आहे. आम्ही आलो की रात्री निवांत. बघा, जोपर्यंत तुम्ही मानत नाही किंवा डोक्यात विचार आणत नाही तोपर्यंत ते काही गोष्टी मानण्यासारख्याच नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की निसर्गाचं किंमत ठेवायला पाहिजे आपल्याला, त्याची व्हॅल्यू ठेवायला पाहिजे. तिथं बाटलीचा ढीग एवढा ठेवतात की मी म्हणतो हां तुम्हाला मानताय ठीक आहे, भूत आहे, आत्मा आहे, पाणी द्यायला पाहिजे. हां त्यांच्या समाधीवर पाणी वाहून बाटली घरला घेऊन जावा ना, तिथं का टाकाला आहे? तिथं इतका कचरा झाला आहे ना. माझे जे गव्हर्नमेंट आहे तिथली त्यांना रिक्वेस्ट आहे की तो तसं बोर्ड लावायला पाहिजे की प्लॅस्टिक तिथे टाकू नका, पाणी व्हा, तुमची रिस्पेक्ट करा. तिथे आत्मा असेल वगैरे त्यांना आम्ही तर मानत नाही, रिस्पेक्ट करा आणि पुढे जावा. रस्ते जितके सुंदर आहेत तितके डेंजरस आहेत. सो केअरफुली गाडी मारत जावा. ह्या रोडवर तुमची स्पीड लिमिट 60 to 70 असायला पाहिजे. अति जास्त घाई करू नका, हीच रिक्वेस्ट आहे तुम्हाला. लेफ्ट साईडला खालती बघू शकता तुम्ही एक छोटंसं गाव बसलेलं आहे. पर्वतरांगांच्या हिरव्यागार वातावरणात एक छोटंसं गाव बसलेलं आहे आणि अशा ठिकाणी टाईम स्पेंड करायला खरंच खूप आवडते, सगळ्यांनाच आवडते. आम्ही पण केला असता, पण आता टाईम लिमिट कमी आहे, त्यामुळं नेक्स्ट टाईम कधी आलो तर नक्की इथे आम्ही थांबायचा विषय करेन. आता आपण ज्या ब्रिजवर एंट्री करतो त्या ब्रिजचे नाव आहे दारचा ब्रिज, जसे की, आणि त्याला अजून एक नाव आहे बारसी ब्रिज असं म्हणतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लेह मनाली हायवेवर सी लेवलपासून 11,200 फीटवर बांधलेला हा सर्वात लॉंगेस्ट ब्रिज आहे हिमाचल प्रदेशमध्ये. आणि याची लांबी आहे, लेंथ आहे 360 मीटर. बघू शकता की किती भक्कम ब्रिज आहे. आणि हा ब्रिज कोणी बांधला यात का डाऊटच नाही, BROवाल्यांनी बांधलेला आहे. BROवाल्यांचं काम आपण आजपर्यंत बघत आलो, 21 दिवस BROवाल्यांचं काम बघूनच आलेलं आहे. नादखुळा काम असते त्यांचे. ऑफ सीझन चालू आहे म्हणून नदीला पाणी नाही, आणि ज्या वेळेला सीझन असतो किंवा पावसाळा वगैरे असतो त्यावेळेला हे पाणी पूर्ण भरलेलं असते. त्यावेळेला जो नजारा बघायला मिळणार आहे तो खतरनाक असणार आहे ह्या इथं, आणि डेंजरस पण खूप असणार आहे. आजूबाजूला बघू शकताय, जसे जसं आपण मनालीकडे चाललो आहे तसतसे आपल्याला पर्वतांचा रंगही बदललेला दिसत आहे आणि नदीमध्ये पाणीही सुंदर दिसत आहे. आपल्याला निळेभोर पाणी दिसत आहे. अशा सुंदर वातावरणात हॉटेल्स वगैरे बी मस्त दिसतात आपल्याला, आणि समोरचं हॉटेल पण मस्त दिसाले. जर तुम्ही सरचूमध्ये स्टे करण्याऐवजी इथं दारच्या क्रॉसला केला तरी अतिशय उत्तम होईल, कारण लोकेशनही जबरदस्त आहे. आजूबाजूला तुम्हाला हिरवळगार वातावरण बघायला मिळते आणि जो निसर्गाचा अनुभव आहे किंवा एक सुंदर त्याची ओढ आहे ती पण बघायला मिळते. त्यामुळे इथे तुम्ही स्टे करू शकता सरचूपेक्षा. खूपच भयानक रोड आहे, मग नशीब आम्ही काल सरचूमध्ये स्टे केलो, नाहीतर रात्री ह्या रोडवर रायडिंग करणे खूप रिस्की झाले असते आमच्यासाठी. आता लडाखला जायला 2 रूट आहेत. तसं बघायला गेलं तर एक तर श्रीनगरवरून तुम्ही जाऊ शकता, सर्किट कंप्लीट करू शकता, आणि मनालीवरून. आणि श्रीनगरवरून जाणं मला बेटर वाटते, कारण माझा जो अनुभव आहे आणखी आमच्या टीमचा जो अनुभव आहे त्यानुसार जर गेला तर श्रीनगरवरून तुम्ही डेफिनेटली जावा. कारण कसं होते, स्टेप बाय स्टेप हाय अल्टिट्यूडमध्ये जात आहे तुम्ही. पण इथे नाही, इथून मनालीमध्ये आला, मनाली आहे तुम्हाला 7-8 फीटवर सी लेवलपासून. तिथनं डायरेक्ट तुम्ही किलाँगमध्ये येत आहे ते 10,500 फीटवर आहे. आणि तो जो पट्टा आहे तो 1 दिवसातच होतो आहे, आणि 1 दिवसात तेवढं पण होत नाही. तुम्ही डायरेक्ट दारच्या क्रॉसला येत आहे, आणि दारच्या क्रॉसला जर आला तर तुम्हाला 14,000 फीटवर नेते. तर समजा बॉडी तुमची त्या ॲटमॉस्फिअरला सूट व्हायला पाहिजे. आणि डेफिनेटली चान्सेस किंवा जास्तीत जास्त चान्सेस असे आहेत की तुम्ही जर मनालीवर आला पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुमची हेल्थ ब्रिथिंगचा इश्यू क्रिएटच करणार आहे. त्यामुळे माझं असं मत आहे की तुम्ही हळूहळू त्या साईडने या, श्रीनगरकडनं या, छोटे छोटे हाय अल्टिट्यूडमध्ये तुम्ही गेला तर तुमची बॉडी हळूहळू त्या ॲटमॉस्फिअरला सूट होत जाते. मनालीकडून मला नाही वाटत, कारण येताना तुम्ही येऊ शकताय इकडून.
आता कळते की लोक मनालीला जन्नत का म्हणतात, कारण का ह्या माउंटेनमधून जी प्रोव्हाइड होणारी पॉझिटिव्ह वाईब आहे ती खूप खतरनाक आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाला ऊन लागले, कारण काय 21 दिवस थंडीत काढल्यात, त्यामुळे हा जे उन्हाची फिलिंग आहे किंवा ऊन अंगावर पडते ते खरंच खूप खतरनाक आहे आमच्यासाठी. आणि आम्हाला आज ह्याची गरज होती जास्त, कारण का -7 -8 सेल्सिअस डिग्रीतनं आम्ही आता +17-18मध्ये आलेलो आहे. त्यामुळे छान वाटले एकदम. आणि ढगांचा रंग बघा, पूर्ण निळभोर आकाश आहे. आणि माउंटेनमध्ये हे झाडांची ओढ एक निर्माण झालेली आहे. ओढ म्हणजे जास्तीत जास्त झाडं वाढत आहेत, क्लायमेटमध्ये चेंजेस दिसत आहेत आपल्याला. घरं बघा यार, पहाडो मी बसे घर कसले जबरदस्त दिसायला घरं, क्लास. इथं येऊन राहायची एक इच्छा आहे माझी. 2-4 दिवस इथं टाईम स्पेंड करावा वर्षात तुम्ही सगळेजण इथे येऊन. हा बजेटनुसार या, पण या नक्की. फायनली का होईना आम्ही लाहोरमध्ये आलेलो आहे. आणि येथील झाडांची रचना बघू शकताय, डिक्टो सेम टू सेम श्रीनगरमध्ये आहे अशी वाईब येते. तिथेही अशी आपल्याला झाडे भेटलेली होती, उंच आहेत झाडे आणि बघण्यासारखे आहेत. आणि ह्यातून बाईक रायडिंग करायला एक वेगळी मजा आली आम्हाला. आणि हा खरंच खतरनाक, म्हणजे काय आता बोलायचं, विषय हार्ड रोड आहे. ज्याची इतक्या दिवसापासून प्रशंसा ऐकालो किंवा कौतुक ऐकालो तो क्षण आलेला आहे, कारण आम्ही आता अटल टनलमध्ये इंटरेस्ट करणार आहे. अक्षयने याबद्दल इतकी माहिती दिली आम्हाला की दादा असं आहे तसं आहे. आणि आज फायनली आम्ही त्या अटल टनलमध्ये एंट्री करत आहे आणि बघत आहे काय निर्माण केलेले आहेत, कसा हा या टनल. हिमाचल प्रदेशमध्ये रोहतांगच्या खाली आणि सी लेवलपासून 10,000 फीट उंच हा जगातील सर्वात मोठा लॉंगेस्ट टनल बांधलेला आहे, ज्याचे नाव आहे अटल टनल. खरं तर हा खूप डिफिकल्ट प्रोजेक्ट होता, पण BROवाल्यांनी हा प्रोजेक्ट 10 वर्षामध्ये कंप्लीट करून दाखवलेला आहे. आणि 2020मध्ये याची ओपनिंग झालेली होते. आणि हा ब्रिज बांधायला जवळपास 3,200 करोड रुपये खर्च झालेला आहे. पण हा ब्रिज का बांधायला, याचे मेन कारण असे आहे की पहिला मनाली टू किलाँग जायसाठी रोहतांगवरून जायला लागत होते, आणि त्या विंटरमध्ये तो रस्ता बंद व्हायचा, त्यामुळे मेन जी ट्रान्सपोर्टिंग होती बंद पडायची. आणि लँडस्लायडिंग तो विषय कायमचाच आहे. त्यामुळे मनाली टू किलाँग जो 30 किलोमीटर अंतर होते ह्याच्यावरून, आय थिंक रोहतांगवरून, तो आता 9 किलोमीटरमध्ये कवर झालेला आहे ह्या टनलमुळे. खरं तर BROवाल्यांच्या कामाबद्दल कधीच डाऊट घेता येत नाही, कारण त्यांनी इतके खतरनाक काम करतात. आणि जागोजागी रोडही प्रोव्हाइड केले आहेत, आणि इतके खतरनाक आपल्याला टनलही प्रोव्हाइड केले आहेत, जे की आम्ही काश्मीरमध्येही बघितले होतो. आणि आताही हा बघितलेला आहे टनल, इतका सुंदर टनल बनवलेला आहे. जे इम्पॉसिबल आहे ते काम करून दाखवतात, ती आहे ती BROवाली. जवळपास आपण मनालीमध्ये पोचलेलोच आहे, ज्याची संकेत देत आहे पर्वतावर बदललेला रंग, हिरवीगार झाडी आणि हवेतील गारवा, जी गुलाबी थंडी आपल्याला फील होते ती. आणि खरं तर मनालीला जन्नतच म्हणतात. का म्हणतात ते मला आत्ता कळते, कारण जो वातावरण आपण फील करतो, जे दिसते डोळ्याला हिरवेगार वातावरण, आणि जर रस्ता मस्त आहे. इथे तुम्ही मनालीमध्ये आला तर खूप स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज बघायला मिळतात, जसे की तुम्हाला पॅराग्लायडिंग बघायला मिळणार, स्काय डायव्हिंग बघायला मिळणार, आणि भरपूर रिव्हर राफ्टिंग आहेत, ते आजूबाजूला आपल्याला चालू आहेत. इथं जर तुम्ही आला तर एक प्रकारचे गोवाची फिलिंग, गोवा नाही पण एक ॲडव्हेंचर वाईब देऊन जाते तुम्हाला इथं आला तर तुम्ही मनालीमध्ये. संध्याकाळी 5 वाजलेले आहेत आणि फायनली आम्ही मनालीमध्ये पोचलेलो आहे. आणि मेन गोष्ट अशी आहे की आमच्या टीमने रूम मेन मार्केटमध्ये शोधलेली आहे, आणि रूम बघू शकता, रूम एक नंबर भेटलेले आहे आणि चीप रेटमध्ये. आता अमाऊंट तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 1500, आय थिंक 1500 रुपये पर डे होते. आणि त्यामध्ये 2 रूम भेटलेले आहेत. बघू शकता अक्षय एका साईडला क्लीन होत आहे, पूर्ण कपडे अंगावरचे काढून टाकत आहे. आणि ही जी गरमी आम्ही फील करतोय ही मनालीमध्ये, आणि इकडे चेतन पूर्ण सपलेला आहे ट्रॅव्हलिंग करून, आणि अंकित पण सपलेला आहे. सो आम्ही आता फ्रेश होऊन मार्केट फिरायला जाणार आहे, मॉल रोड फिरायला जाणार आहे. सो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या, नेहमी हसत खेळता. जय शिवराय.